नमस्कार, मी स्नेहल। लोणचं हा सगळ्यांच्याच आवडीचा पदार्थ आहे आणि तो जर आपल्या ताटात असेल तर आपलं जेवण अधिक रुचकर होतं। त्यासाठी आपण इथे आज लोणचं घरगुती पद्धतीने बनवायला घेतलंय। तर इथे आपण या कैऱ्या घेतल्यात, त्या मी धुवून घेतल्यात, पुसून घेतल्यात आणि आता आपण त्याचे तुकडे करून घेऊ। तुम्हाला किती लहान मोठे हवेत असे तुकडे तुम्ही इथे करून घ्या। या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी पूर्ण लोणच्याच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगितल्यात, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा। आता इथे आपण जे तुकडे करून घेतलेत त्याच्यावरती हळद टाकले आणि हळद पूर्ण तुकड्यांना आपण चोळून घ्यायचे। आता हे जे तुकडे आहेत आपण कापलेले ते मी मोठ्या परातीमध्ये काढलेत, म्हणजे पूर्ण हळद सगळ्याला लावता येईल व्यवस्थित। आणि ही परात आपण आता उन्हात ठेवणार आहेत। उन्हामध्ये 2 ते 3 तासाकरता आपण ती ठेवलेली आहे। तोपर्यंत आपण इथे मसाल्याची तयारी करून घेऊ। आता इथे आपण धने टाकलेत, बडीशेप टाकले। आता हे पूर्ण आपल्याला असं गरम करून घ्यायचे आणि मी इथे मोहरी वापरले, मोहरी घेतले, ती सुद्धा आपण गरम करून घ्यायचे। आता हे सर्व त्यामध्ये मी 1 चमचा मेथी टाकले आणि पूर्ण ते हलवून गरम करून घ्यायचे आपल्याला। आता हे थोडंसं थंड करून घेऊ आपण आणि मग ते मिक्सरला आपल्याला ह्याची पेस्ट करून पावडर करून घ्यायचे। आणि ही पावडर आपण करून घेतले, अशी दरदरीत अशी पावडर आपल्याला करून घ्यायची, अगदी बारीक पीठ नाही करायचं। आता इथे मी तेल तापत ठेवले, तुमच्या लोणच्याच्या अंदाजाने इथे तेल घ्या, किती लोणचं बनवायचे त्यानुसार। आता हे तेल मी चांगलं उकळवून घेतले, त्यामध्ये काळं मिरं, 2-3 काळं मिरं, 2-3 लवंगा आणि 1 दालचिनीचा तुकडा टाकलाय। आणि आता आपण गॅस बंद करून घेतलाय आणि त्यामध्ये जो आपला मसाला आपण बनवून घेतलाय तो मसाला यामध्ये टाकलाय। गॅस बंद आहे, जर गॅस चालूच ठेवला तर तुमचा मसाला करपून जाईल। आणि त्यामध्ये तिखट मसाला, हळद, हिंग हे सर्व टाकून घ्यायचे आपल्याला आणि हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं। यामध्ये थोडंसं मीठ सुद्धा टाका। आता हे जे आहे हे पूर्ण जे आपण उन्हामध्ये ठेवलेले आंबे आहेत त्या आंब्यावरती ओतायचे। आंबे उन्हात ठेवल्यामुळे त्याच्यामधलं जे पाणी असतं ते निघून जातं आणि आपले आंबे मस्त सुके होतात। आणि हे लोणचं जर अशा पद्धतीने तुम्ही थोडंसं वाळवून असं लोणचं जर बनवलं तर तुमचं लोणचं मस्त टिकतं। आता यावरती आपण थोडंसं मीठ टाकलेलं आहे, आपण मसाल्यात सुद्धा थोडं मीठ टाकलं होतं। आता याच्यावर मीठ टाकलं आहे आणि हे पूर्ण आपल्याला चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे। आणि अशा पद्धतीने तुम्ही लोणचं नक्की करून बघा। आता यामध्ये हे थोडंसं थंड होऊन देऊ आपण, कारण यावर आपण गरम तेल ओतलं आहे। थोडंसं थंड होऊन द्यायचं आणि मग नंतर तुम्ही ते बरणीमध्ये भरून ठेवायचं आहे। हे लोणचं खूप छान लागतं चवीला। आणि मग पुन्हा बरणीमध्ये भरल्यानंतर जर तुम्हाला आवश्यकता वाटली तर थोडंसं तेल गरम करून यामध्ये ॲड करा आणि हे लोणचं वर्षभर जरी ठेवलं तरी मस्त टिकतं। तर ही रेसिपी कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा। रेसिपीला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। थँक्यू। आता हे बघा, आपलं लोणचं तयार झालेलं आहे।